मला असं वाटतं की सकाळीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा आरक्षणासंदर्भातली सरकारची पूर्ण भूमिका स्पष्टपणाने मांडलेली आहे। शिंदे समिती जी नेमलेली होती ती हैदराबादला देखील जाऊन आली, त्यांनी काही दस्तऐवज होते ते तपासले, त्याच्यातनं कुणबी बांधवांची किती नोंद आहे हे देखील त्यांनी सांगितलं, ते कुणबी सर्टिफिकेटला देखील सुरुवात होईल म्हणून सांगितलं। त्याच्यानंतर 3 माजी न्यायमूर्तींची पुन्हा एकदा समिती केली सरकारला मदत करण्यासाठी, आयोगाला मदत करण्यासाठी, आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय ज्या काही त्रुटी सांगितलेल्या होत्या त्याचा पूर्ण परामर्श घेऊन त्याच्यातल्या त्रुटी कशा दूर करता येतील यासाठी शासन प्रयत्न करते हे देखील मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं। आणि म्हणून सरकारमधला एक मंत्री म्हणून मला मराठा बांधवांना एक विनंती करायची आहे की शिंदे सरकारच आरक्षण देऊ शकतं। शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं हे निश्चित केलेलं आहे, परंतु हे करत असताना ते सरकारकडनं दिलेलं आरक्षण हे कोर्टामध्ये टिकलं पाहिजे। ज्या पद्धतीनं देवेंद्रजींनी आरक्षण दिलं होतं, जे हायकोर्टामध्ये टिकलं परंतु सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकलं नाही, यावेळी दिलं जाणारं जे आरक्षण आहे हे कुठच्याही परिस्थितीमध्ये कुठच्याही कोर्टामध्ये टिकलं पाहिजे हा सरकारचा प्रयत्न आहे। परंतु मराठा समाजाला आरक्षण द्यायची नक्की सरकारची भूमिका आहे, याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही। मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेवर एक सकारात्मक पाऊल उचललं आरक्षणाच्या संदर्भात, असं असताना देखील नंतर पत्रकार परिषदेनंतर देखील काही गोष्टीचे प्रकार घडलेले आहेत, हल्ल्याचे प्रकार झालेले आहेत, यामुळे काही राजकीय हेतू आहे का कोणाचा किंवा काही नाही, याच्यावर भाष्य करायचं नाही, परंतु जे कोण हे कृत्य करतायत त्यांना मला विनंती करायची आहे की महाराष्ट्र हा शांत राज्य असलेला प्रदेश आहे आणि याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची प्रत्येकानं दक्षता घेतली पाहिजे। मनोज जरांगे पाटलांना देखील मला विनंती करायची आहे की संवाद शेवटी झाला पाहिजे, संवादातूनच प्रश्न सुटू शकतात। आणि सरकार तर सकारात्मक आहे ना, सरकार आरक्षण देणार नाही असं कुठेही म्हणत नाही, आरक्षण द्यायचं आहे पण ते टिकणारं द्यायचं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्याकडे बघत असताना मनोज जरांगे पाटील साहेबांनी देखील अतिशय सकारात्मकरित्या बघितलं पाहिजे। सरकार त्यांच्या सोबत आहे, कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची देखील प्रत्येकानं दक्षता घेतली पाहिजे। कारण मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि म्हणून कुणबी समाजाची सुरुवात कधी झाली किंवा कुणबी समाजाच्या ज्या नोंदी आहेत त्या बघूनच आपल्याला आरक्षण तिथं कुणबी म्हणून दिलं जाणार होतं, हीच पहिली मनोजजींची मागणी होती आणि त्या पद्धतीनं सरकारनं पावलं उचललेली आहे। आता कोकणातला जर आपण विचार केला तर मी रत्नागिरी जिल्ह्यातनं येतो, रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांनी मराठा समाजानं असं सांगितलं की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु आम्हाला ते कुणबी म्हणून आरक्षण नको, अशा पद्धतीच्या प्रत्येक ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आहेत। मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन चुकीचं आहे असं सरकारनं कधीही म्हटलेलं नाही, सरकार त्यांच्या सोबत आहे, ज्या मागण्या त्यांच्या आहेत त्या रास्त मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, परंतु कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली। राजीनामा जरांगे पाटील यांनी आता एक पत्रकार परिषद घेतली, त्याने असं म्हटलं की जे जाळपोळ होते राज्यात त्याला कुठेतरी राज्य सरकारचा हात असल्याची आम्हाला शंका वाटते, असं त्यांना आरोप आहे त्यांचा। नाही, हे विधान मला असं वाटत नाही की अशा पद्धतीनं सरकार वागतं किंवा सरकारच आपल्या आमदारांची घरं जाळणार, सरकारमधलेच आपल्या खासदारांची घरं जाळणार, हे अशक्य गोष्टी आहेत। मला असं वाटतं की त्यांचा गैरसमज झालेला आहे, त्यांना चुकीचं कोणतरी ब्रीफिंग करतंय। एकनाथजी शिंदेनी स्वतः सांगितलेलं आहे की मराठा आरक्षण दिल्याशिवाय मुख्यमंत्री म्हणून मी गप्प बसणार नाही। मला असं वाटतं की 40 दिवसाचं ठीक आहे, काही दिवस पुढे गेलेत, कशासाठी गेले? जर आज नोंदीच्या 11,000 मिळालेल्या आहेत, 11,000 नोंदी मिळाल्या आहेत याचा अर्थ 11,000 लोकांना आपण आरक्षण देणार नाही आहोत। जर 1901 सालातला रेफरन्स असेल तर आतापर्यंत जेवढ्या पिढ्या गेलेल्या आहेत, 1901 सालामध्ये जर नोंद झाली असेल त्यांचे जेवढे वारस आहेत त्या सगळ्यांना आपण सर्टिफिकेट देणार आहोत कुणबी म्हणून, आणि बहुसंख्य लोक त्याच्यामध्ये आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही गोष्टी या समजून घेतल्या पाहिजेत। आणि शिंदे समितीचं काम झालं म्हणजे काम संपलं नाही, तर मराठा समाज हा कशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं मागासलेला आहे की नाही याच्यासाठी जो सर्व्हे करायचा आहे तो देखील सर्व्हे लवकरात लवकर करण्याच्या सूचना या मुख्यमंत्री महोदयांनी सकाळच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे समंजसपणानं हा प्रश्न हाताळणं गरजेचं आहे। सरकारनं एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, संवाद घडला पाहिजे आणि संवादातनं मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची भूमिका आहे। पण राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे, गेवराईचे आमदार
लक्ष्मण पवार यांनी राजीनामा दिला, यानंतर आपले खासदार हेमंत पाटील त्यांनी सुद्धा राजीनामा दिला, किंबहुना त्यांच्याकडून तो मागण्यात आला, तर दबाव आहे नेत्यांवर? नाही, दबावापेक्षा शेवटी भावना देखील महत्वाच्या आहेत ना. आपण प्रत्येक गोष्ट दबावानं करत नसतो, कधीतरी भावनेचा देखील विचार करत असतो. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे माझी देखील भावना आहे, जशी हेमंत पाटील साहेबांची भावना आहे, त्या पवारांनी राजीनामा दिला असेल त्यांची भावना आहे. हा राजीनामा हे प्रातिनिधिक पाठिंबा मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी दिलेला आहे आणि ते मराठा समाजाच्या आंदोलकांशी सहमत आहे, हे त्याच्यातनं स्पष्ट झालेलं आहे. तर मला असं वाटतं की आमदारांची घरं जाळणं, गावबंदी करणं किंवा सगळ्या गोष्टी करणं कितपत योग्य आहे याचा फेरविचार करणं आवश्यक आहे. सरकारनं एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, सरकारशी संवाद साधावा. मी आत्ताच जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यांनी देखील मनोज जरांगे पाटलांशी जाऊन चर्चा केलेली होती. नक्की चर्चेतनं प्रश्न सुटतील याच्यावर माझा विश्वास आहे. जाळपोळ बंद करा अन्यथा मी वेगळा निर्णय घेईल, आता जरांगे पाटील म्हणाले. काय जाळपोळ बंद करा अन्यथा मी वेगळा निर्णय घेईल, असं जरांगे पाटील असं स्टेटमेंट दिलेलं आहे. आज रात्रीपर्यंत ही सर्व जाळपोळ बंद झाली. मी मराठी समाजाला पण सांगितलंय. नाही, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य खरोखरच कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. अशा पद्धतीनं समंजसपणानं जर काही गोष्टी झाल्या तर नक्की मराठा आरक्षण जेवढं लवकर देता येईल तेवढं सरकार देऊ शकेल. कारण शेवटी कायदा आणि सुव्यवस्था बिघडली की त्याच्यामध्ये सरकार वेगळं होतं, सगळ्या गोष्टीमध्ये यंत्रणा वापरावी लागते. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हे संवेदनशील आहेत, त्यांना भावनांची जाण आहे आणि म्हणून कुठच्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण हे सरकार देऊन दाखवेल या विषयावर मी ठाम आहोत. एकीकडे जाळपोळ सुरू आहे, अनेक मंत्री घराबाहेर पडायला हे करतात, परंतु आज मुख्यमंत्र्यांनी एवढ्या लोकांसोबत सभा घेणं आणि त्यामुळे वेगळं कौतुक होतं. तणावात मुख्यमंत्री यवतमाळला गेले, त्यांचं कौतुक केलं. मला असं वाटतं की जो यवतमाळचा कार्यक्रम होता तो शासनाच्या दृष्टीनं सामाजिक कार्यक्रम होता. शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जाऊन तिथं देखील मराठा समाजाला आवाहन केलं. हे आमच्या दृष्टीनं देखील सगळ्यांच्या दृष्टीनं कौतुकास्पद आहे, जनतेच्या दृष्टीनं कौतुकास्पद आहे. जे शासनाचे कार्यक्रम आहेत ते देखील मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्यांच्या मनामध्ये नक्की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय कायमस्वरूपी असतो. आणि म्हणून त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये देखील सांगितलं की कोणाचंही हिरावून न घेता मराठा समाजाला मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडनं आरक्षण दिलं जाईल ही स्पष्ट पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. विशेष अधिवेशन बोलवावं असं विरोधकांचं म्हणणं आहे. तर याची देखील मराठा समाजाला आरक्षण देताना आवश्यकता भासली तर त्याचा योग्य तो निर्णय मुख्यमंत्री मोदी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतील. परंतु एक मात्र नक्की आहे की मराठा समाजाला आम्हाला आरक्षण द्यायचं आहे. भाजपच्या कोर कमिटीची बैठक सुरू आहे, सागर बंगल्यावरची बैठक बोलवण्यात आली. आपल्याकडूनही अशा बैठकीमध्ये काही नियोजन केलं जाईल? भाजप पक्षानं त्यांच्या पक्षाच्या संदर्भात कोर कमिटीची बैठक घेतलेली आहे. ती कशासाठी आहे आणि त्याच्यातले विषय काय होते माझ्यापेक्षा ते चांगलं सांगू शकतो. सर, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी अशी मागणी केली की राज्यात अशांतता असताना देवेंद्र फडणवीस बाहेर राज्यातून प्रचार करतात आणि सुप्रिया सुळे पण म्हणतात की राज्यात अशांतता आहे तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी विरोधकाची मागणी आहे. कसं बघते त्याच्या मागणीकडे? मी या मागणीकडे अतिशय राजकीय ही मागणी आहे असं बघतो. महाराष्ट्र राज्य हे अतिशय संस्कारक्षम राज्य आहे. याच्यामध्ये संस्कारक्षम राजकारणी तयार झालेली आहेत. मी फार छोटा राजकारणी आहे किंवा कार्यकर्ता आहे, पण मला सगळ्यांना विनंती करायची आहे की पेटवणं फार सोपं आहे, विझवणं फार कठीण आहे. प्रत्येकावर ही वेळ येऊ शकते याचं भान प्रत्येकानं ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये शासनानं सकारात्मक भूमिका घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भातली भूमिका बजावलेली आहे. पण याचं कोणी राजकीय भांडवल करू नये, काळ त्यांना माफ करणार नाही. तब्येत खराब आहे जरांगे पाटलाची, आता स्टेटमेंट आहे, कसं काय त्यांना आव्हान करा? आमची सगळ्यांचीच त्यांना विनंती आहे की मराठा समाजाला आम्हाला सगळ्यांना आरक्षण द्यायचं आहे. संवादाची भूमिका घेतली पाहिजे, त्यांनी उपोषण थांबवलं पाहिजे ही आमची विनंती आहे. त्यांनी जेवण घेतलं पाहिजे, प्रकृती देखील सांभाळली पाहिजे. कारण शेवटी त्यांनी निर्माण केलेलं जे आंदोलन आहे हे यशस्वी होण्याच्या मार्गावर असताना त्यांनी अशा पद्धतीचा कुठचाही निर्णय घेऊ नये. त्यांच्याच पुढाकारानं हे आंदोलन यशस्वी होईल आणि मराठा समाजाला न्याय मिळेल असे जर चित्र निर्माण झालं असेल तर त्यांनी या गोष्टीचा सकारात्मक विचार करावा. एकीकडे उद्धव ठाकरेंवर पण याबद्दल टीका केली जाते की ते का कधी दिल्लीला गेले नाही मराठा आरक्षणासाठी आणि मुख्यमंत्र्यांना ज्या पद्धतीने टार्गेट केलं जातं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पोस्टर
सरला काळ पासण्याचं काम सुरू असताना संजय राऊत देखील टीका करतात, त्यावेळी हा प्रश्न विचारला जातो. खरं त्याला राजकारणाचा स्पर्श करणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. पण जे देवेंद्रजींना सल्ला देत आहेत, जे एकनाथ शिंदे साहेबांना सल्ला देत आहेत, त्यांनीच सामनामधनं या मुक मोर्चाला अश्लील चित्र टाकून मुका मोर्चा म्हटलेला आहे. हे मराठा समाजानं अजून मराठा समाज विसरलेला नाही. त्याच्यामुळं जे कोण मराठा समाजाबद्दल सहानुभूती दाखवत आहेत त्यांच्या मुखपत्रातनं मराठा मोर्चाबद्दल काय आलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचे तुम्ही साक्षीदार आहात. त्याच्यामुळे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असं कोणी करू नये. सांघिकपणानं या प्रश्नाला सामोरं गेलं पाहिजे आणि मला असं वाटतं की संवाद करून हा प्रश्न सोडवला पाहिजे. सर 31 डिसेंबर शेवटी तारीख दिली सुप्रीम कोर्टाने, म्हटलं की 31 डिसेंबरच्या आधी अपात्रतेचा निर्णय लावा. कसं उपयोग? चांगली गोष्ट आहे ना, कारण शेवटी आम्हाला देखील आमदारांना असं वाटतं की आम्ही जे निवडणूक आयोगाकडे म्हणणं मांडलेलं होतं, आम्ही जे सुप्रीम कोर्टाकडे म्हणणं मांडलेलं होतं, तेच आम्ही आता विधानसभेच्या अध्यक्षांकडे मांडलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची देखील भूमिका आहे. त्याच्याबद्दल आमचं वेगळं मत असण्याचं काही कारण नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.